चला मग अध्यक्ष चर्चेला महाराज सुरुवात. ना ना करतो चर्चेला सुरुवात. कालच आपण प्रशासन विभागाच्या या मागण्यांवर चर्चा केली. अध्यक्ष महाराज, मी कालच आपल्याला या निमित्तानं सांगितलं सभागृहाला की नाम बिंदूवली जी आहे असते अध्यक्ष महाराज, ही रोस्टराची ही या सरकारने तयारच केली नाही. त्यामुळे आता सन्माननीय सदस्य पडळकरांनी जो प्रश्न उपस्थित केला या ठिकाणी अध्यक्ष महाराज आणि छगन भुजबळ साहेब मंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली, अध्यक्ष महाराज, मागासवर्गीयावर सातत्यानं अन्याय या नोकर भरतीमध्ये होताना आपण पाहतोय. अध्यक्ष महाराज, हा काही राजकारणाचा भाग नाही आहे. पडळकर सत्ता पक्षाचे आमदार आहे, मंत्री स्वतः या ठिकाणी भूमिका मांडतात आहे. अध्यक्ष महाराज, शासनाने याची नोंद घेतली पाहिजे. नुसतं एका विभागात नाही आहे भुजबळ साहेब, हे सगळ्या विभागात चाललेलं आहे. आणि म्हणून सरकारने या मागासवर्गीयावर अन्याय होण्याची जी प्रक्रिया नोकर भरतीमध्ये जी सुरू केलेली आहे, शैक्षणिक विभागात सुरू केलेली आहे, ही तातडीनं थांबवली पाहिजे. ही भूमिका आमची पण आहे आणि सरकारने त्याचं एक वेगळं निवेदन करून या पद्धतीचं कुठल्याही मागासवर्गीयावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल, हे आमची पण अपेक्षा अध्यक्ष महाराज. आणि काल आपण मागण्या मंजूर केल्या, त्याच्यामध्ये आम्ही ही भूमिका मांडली होती. अध्यक्ष महाराज, मी आता विभागावर आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पनातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा व मतदान करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महाराज. गृह विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य विकास विभाग, जलसंपदा विभाग, मी बोलवतो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग आणि मृद आणि जलसंधारण विभाग. अध्यक्ष महाराज, आम्ही काल पण आपल्याला या सभागृहात निदर्शन जाणून दिलं होतं की अध्यक्ष महाराज, ज्या काही विभागाच्या मागण्या या ठिकाणी असतात त्याचे सगळे मंत्री या ठिकाणी उपस्थित असले पाहिजे, हीच परंपरा आपल्या विधिमंडळाची आहे. पण गृह खात्याचं या ठिकाणी ना राज्यमंत्री उपस्थित आहेत, मुख्यमंत्र्यांकडे खातं आहे, त्यामुळे हे सगळं आपण याच्यातच घेऊन चालत असो तर हे काही बरोबर नाही. या सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून आपण घंटी लावा आणि त्यांना लावा कामाला इकडे. अध्यक्ष महाराज, कृषी विभागाचे मंत्री या ठिकाणी नाही, त्यांचे राज्यमंत्री नाही. अध्यक्ष महाराज, हे आपल्याला गृहीत घेऊन आपण हे सभागृह चालवतो का अध्यक्ष महाराज? हा प्रश्न आता आमच्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महाराज, हे सगळं सुधार केला पाहिजे. सभागृहामध्ये सदस्य व्हिडिओ तयार करायसाठी इथं बोलतात असं नाही, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, जनतेचे प्रश्न सुटावेत आणि त्या विभागाने नोंद करावी. आणि या विभागाच्या मागण्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या काही सूचना जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी देतात त्याची नोंद मंत्री महोदयांनी घेऊन त्यांच्या उत्तरात सांगितलं पाहिजे की हे ठीक आहे, आम्ही सुधारणा करणार आहोत, या पद्धतीच्या योजना आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. पण असं होत नाही अध्यक्ष महाराज इथं. आणि ते असं होत नसेल तर बरोबर नाही. ह्या सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महाराज, त्याचं संरक्षण करायची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे मंत्र्यांना तातडीने या ठिकाणी बोलवलं पाहिजे असं मी आपल्याला पहिलेच या ठिकाणी नोंद करून देतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मी गृह खात्यावर नंतर बोलतो कारण की त्यांचे मंत्री नाही आहेत. अध्यक्ष महाराज, आपण अन्न नागरी पुरवठा ग्राहक व संरक्षण विभाग, भुजबळ साहेबासारखे एक सिनियर नेते आहेत आणि त्यांच्याकडे एक खातं आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, अनेकदा या विभागामध्ये जे काही भ्रष्टाचाराची काही मोठ्या पद्धतीनं जी काही व्यवस्था खाली रुजलेली आहे, जी मंत्रालयातल्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत गुंतलेली आहे, त्या पद्धतीचं आम्ही अवगत करून दिलेलं आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, माझं भुजबळ साहेबांना दोनच विनंती आहे की आमच्याकडे मी धान उत्पादक शेतकऱ्याचं प्रतिनिधी करतो आहे अध्यक्ष महाराज. या ठिकाणी आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धान खरेदी समर्थन मूल्याच्या आधारावर केली जाते. त्याची मूळ एजन्सीच आपलं विभाग आहे अध्यक्ष महोदय. मग आपण इकडे वेगळ्या वेगळ्या खाली दुसऱ्या लोकांना आपण आदिवासी विभागाला काम देतो, मग आपण खाली ज्या काही संस्था असतात तुमच्या त्यांना काम देतो, मार्केटिंग फेडरेशन असेल त्यांना आपण काम देतो. पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योजना शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांसाठी योजना राबवली जात नाही, ह्या मूडवर व्यापाऱ्यांसाठी राबवली जाते. गडचिरोली जिल्ह्यासारख्या एका जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महाराज एक आकाश अग्रवाल नावाचा एक मिलर आहे. त्या आकाश अग्रवालच्या मिलमध्ये अध्यक्ष महाराज गोडाऊन आहे. केंद्र सरकारचे काही धोरणं आहेत की जिथं आपण मिलिंग देतो तिथं गोडाऊन असेल त्या आवारामध्ये आपण त्या गोडाऊनला मान्यता देत नाही.
तिथं मुनगंटीवार साहेब पण मांडतील ती भूमिका, म्हणजे आमचे वडेट्टीवार साहेब पण मांडतील, कारण की त्यांना अजून जवळ आहे ते सगळं, ते भ्रष्टाचाराची व्यवस्था. आखरी या एका व्यक्तीला, आणि तो व्यक्ती जर तुमच्या नावाने पैसे गोळा करतो भुजबळ साहेब, इथं मिलिंगचं जे असते आपलं, मिलिंगच्या कामामध्ये तुमच्या नावाने पैसे गोळा करतो, आणि हा छोटूसा माणूस आहे पण इतका ठोकळ झालेला आहे, आकाश अग्रवाल नावाचा, आकाश अग्रवाल. तर वडस्याला देसाईगंजमध्ये त्याचं राईस मिलचं आहे, पण तो पूर्ण गडचिरोली जिल्ह्याला आपला कब्जा बनवून ठेवलेला आहे. अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये काय होतं की इथं सायकल चालतं, हे जे आपण धान खरेदी करतो भुजबळ साहेब, हे राईस मिलमध्ये मिलिंग होत नाही. याच्याकडे आळवा करणारी, म्हणजे हा तांदूळ करणारी मिल नाही, त्याचा जो उसना मिल आहे, आणि त्याला पण आपण मिलिंगला देतो. आपण उसना तांदूळ घेत नाही, जो बॉईल केलेला तांदूळ आपण घेत नाही. आपण तो तांदूळ घेतो जो आपल्याला, जो रेग्युलर तांदूळ आपल्या कंट्रोलच्या दुकानात आपण देतो, तो तांदूळ घेतो. पण तरी सुद्धा याला मोठ्या प्रमाणात दिलं जातं. आणि दुसरं आपलं जे धान खरेदी केली जाते, आता आपण त्या जिल्ह्यामधला अगर अभ्यास केला तर यांनी जे घेतलेला जो तांदूळ त्याला आपण धान दिलेला आहे, तो धान यांनी विकलेला आहे. 100 क्विंटल धान हा विकतो बाजारात, आणि त्याचा जो बिल आहे त्यांनी विकलेल्या लोकांना एकदम क्लिअर आहे. पण हा सगळा तांदूळ आपल्याला जेव्हा देतो, हा तांदूळ जो आहे हा आंध्रमधून घेऊन आणतात, आणि आंध्रमधून आणलेला तांदूळ त्याला वारंवार रिसायकलिंग करून त्या तांदळाचं सगळं जो विटॅमिन्स असतात ते सगळे संपवतात, आणि तांदूळ हातात घेतल्यानंतर त्याच्यानंतर चुरा होतो, अशा पद्धतीचा तांदूळ. मग हा तांदूळ एकदा नाही तर दोनदा गडचिरोली जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं. पकडल्यानंतर काय केलं, पकडल्यानंतर तो तांदूळ त्याच्याच गोडांमध्ये जमा केला, त्याच्याच गोडांमध्ये त्यांनी तांदूळ जमा केला, आणि त्याला पुन्हा अजून चांगलं तिथं व्यवस्था करायची त्याला मुभा दिली. अध्यक्ष महाराज, अनेक वर्षाचे अधिकारी तिथं आहेच, त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या का होत नाही हा एक प्रश्न आहे. मग हे गडचिरोली जिल्ह्याची आग गोंदियात आली. एक जिल्हा पुरवठा अधिकारी आगळे नावाचा, त्यावेळेस आपली तब्येत चांगली होती, नागपूरच्या अधिवेशनामध्ये अजितदादांनी त्याच्यामध्ये सांगितलं की त्या अधिकाऱ्याची आम्ही बदली करतो. मी त्याला सस्पेंड करा असं म्हटलं नव्हतं. अजितदादांनी सांगितलं की आम्ही आजच त्याची बदली करतो. पण तुमच्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याची बदलीच केली नाही. मग त्यांना आम्ही विचारलं, ते सांगतात की आम्ही आता फाईल बदलायचा अधिकार नाही आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेलेली आहे. अजितदादा आता नाहीत, पण अजितदादांनी दिलेलं आश्वासन, आगळे नावाचा, आगळे जिल्हा पुरवठा अधिकारी होता, आगळे जिल्हा पुरवठा अधिकारी. मग त्याला तिथंच ठेवलं त्या पदावर. मग त्या पदावर ठेवलं तिथं. मग त्यांनी काय केलं की आता अधिवेशन जवळ येत आहे म्हणून त्यांनी काय केलं की तिथंच त्या कलेक्टर ऑफिसमध्येच त्याला दुसरी खुर्ची दिली, आणि तुमचा गडचिरोलीचा ज्याच्यावर कारवाई झाली होती, आगाऊ पाटील नावाचा काहीतरी होता, तो जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदियात आणला. त्याला करप्शनमध्ये सस्पेंड केलं. तो महसूल विभागाचा माणूस आहे, तुमच्या विभागाचा नाही, पण त्याला जिल्हा पुरवठा अधिकारी ठेवला जातो. हा आगळेला तिथंच ठेवलं गोंदियाला. आता सभागृहात आश्वासन दिल्यानंतर, आपण विरोधी पक्ष नेते होतात भुजबळ साहेब, आमचे ज्येष्ठ आहात, मला एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याची बदली आम्ही केली, आम्ही करतो आहे तिथून, तर त्याला बदली करून घेतली पाहिजे होती ना. मग त्याला तिथं ठेवलं का? मग आता त्याच्या सगळ्या इन्क्वायऱ्या व्हाव्यात, आणि ज्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी त्याला तिथंच ठेवलं, इथं सभागृहामध्ये आश्वासन देऊनही सुद्धा त्याचं पालन करत नाही, तर या मंत्रालयांच्या अधिकाऱ्यावरही कारवाई करणार का? हा एक स्पेसिफिक प्रश्न माझा या निमित्तानं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही जी काही व्यवस्था मी म्हणालो की तुमच्या नावाने पैसे गोळा केले जातात, पण ही जी काही व्यवस्था मंत्रालयामध्ये आहे, की अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांभाळून ठेवण्याचं जे काम सुरू झालेलं आहे, ते आपण या निमित्तानं साफ केलं पाहिजे. कारण की तुमच्यासारख्या बहुजन समाजाचा नेता आमचा मंत्री आहे, त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे, आणि तुम्ही जे बोलता ते करता, हे ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून या सगळ्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला याला एकदा वटणीवर आणा. आणि हे आगळे नावाचा तो जिथं पोसून ठेवलेला आहे, जे अजितदादांनी
जे आश्वासन दिलं त्याचे पालन न करणारी जी व्यवस्था मंत्रालयात बसलेली आहे त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी भूमिका मी करतो आणि आजच्या आज त्या गोंधळातून त्या आगळ्याला काढलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे ही भूमिका आमची आहे. अध्यक्ष महाराज, आपण पाहतोय की या PDS योजनेच्या अंतर्गत आपण धान्य लाभार्थ्यांपर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतो आहे, जे आज काही रेकॉर्डला आपण आहे अध्यक्ष महाराज, ते आहे की 28% लोकांपर्यंत अजूनपर्यंत PDSचं तांदूळ आपलं धान्य पोहोचत नाही अशा पद्धतीच्या तक्रारी आहे. पोहोचतच नाही. कंट्रोलधारक PDS कंट्रोल जो आहे, कंट्रोलवाला जो आहे आणि आपली तालुक्याच्या पातळीवर आणि जिल्हा पातळीच्या याच्यामध्ये जे काही व्यवस्था आहे, ही व्यवस्था त्याच्यामधलं ते सायकल जे चालतं तांदळातलं, ह्या सायकलमध्ये ते सगळं फिरत राहतं आणि तेच मिलरपाशी जाते, तेच मिलरपासून पुन्हा कंट्रोलच्या दुकानात येतं आणि आपण ज्या पद्धतीनं गोरगरीब लोकांना जे धान्य देतो ते धान्य एकदम चांगल्या क्वालिटीचं मिळावं ही अपेक्षा त्याच्यामधली आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होत नाही. तांदूळ फेकला जातो, तांदूळ खात नाही अशी परिस्थिती आज आहे. आपण पाहिलं असेल की जे आकडे आपल्या शासनाचे आलेले आहेत की कुपोषणाने मरणाऱ्यांची संख्या आपल्या राज्यामध्ये वाढत आहे. जवळपास 2000च्या वर बालकांचा मृत्यू झालेला आहे, गरोदर महिलांचा मृत्यू झालेला आहे. त्या महिला बाल विकासाचा विषय असेलही, पण विषय असा असतो की आपण जे काही पोषण आहार देतो, धान्य देतो, ते क्वालिटीचं धान्य नसतं, त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आज आहे. त्या परिस्थितीमध्ये दुरुस्ती व्हावी ही अपेक्षा भुजबळ साहेब आपल्याकडून आमची आहे. अध्यक्ष महाराज, 28% मिळत नाही. वर्षभरात सुमारे 10 लक्ष टन तांदूळ व गहू प्रणालीतील गळती आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये जवळपास 81 कोटी लोकांना अन्नधान्य आपल्या या ठिकाणी मी आपल्याला एक निमित्ताने सांगतो की रेशन दुकानात स्टॉक संपला सांगून वितरण टाळण्याचे उदाहरणही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तक्रारी होतात त्यावेळेस कलेक्टरांना तक्रारी होतं, तहसीलदारांना तक्रारी होतात, पण आपला विभाग आणि जिल्हा अधिकारी महोदय आणि तहसीलदार यांचा समन्वयच नसतं. त्याच्यावर कारवाई करायचे अधिकारी पण त्यांच्याकडे नाही आणि म्हणून याच्यामध्ये एक सुधार व्हावा. ते म्हणतात की फूड अँड सप्लाय विभाग हे आमच्या कार्यालयात बसतात, पण ते आमच्या अधिकारात नाही. त्यांना आम्ही सांगू शकतो, सुधार करू शकतो, पण त्यांच्यावर कारवाई करायचे अधिकार आम्हाला नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की एक सुधार आपल्याला त्या ठिकाणी आणावा. या जिल्हाधिकाऱ्यांना अशा जो कोणी आपल्या विभागातले अधिकारी असतील आणि गोरगरिबाचं धान्य न मिळवून देण्याचं आणि कंट्रोल वाल्यांबरोबर मिळून ज्या पद्धतीचा रॅकेट तयार होतो त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार त्यांना द्यावेत, अशा पद्धतीची एक भूमिका मी या ठिकाणी मांडतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला आम्ही कार्ड बनवून देतो. BPLचा काय म्हणजे तो कोणता आपला ज्याला तांदूळ आणि गहू आपण देतो असे कार्ड बनवून देण्याचा एक मोठ्या पद्धतीचा रॅकेट महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतं, पिवळा कार्ड. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे जे काही रॅकेट निर्माण झालेलं आहे, या रॅकेटलाही आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या लेवलवरून काही प्रयत्न व्हावेत, जेणेकरून हे दलाल सर्वसामान्याला लुटतात. शासनाची तिजोरी लुटली जाते. त्यामध्ये आपण एक मोठा सुधार आणावा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. तात्पर्य असंच की वितरणामध्ये मध्यस्थ्यामुळे भ्रष्टाचाराची मोठ्या प्रमाणात शक्यता वाढलेली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक दरम्यान धान्य चोरीचे प्रकरणही मोठ्या प्रमाणात उघडकीस येतात. त्यामध्येही आपण लक्ष घालावे
त्यामध्ये GPS ट्रॅकिंग ज्या वाहनांना नाही अशा पद्धतीचं एक कंपल्सरी आपल्याला व्यवस्था करावं लागेल की त्या ठिकाणी GPS ट्रॅकिंग आपल्याला निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ज्या तुमचा जे माल वाहतूक करणारी जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये GPS ट्रॅकिंग नसेल तर अशा याच्यावर कारवाई करायची भूमिका आपला नियम आहेच, पण ते पाळलं जात नाही अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मी या ठिकाणी खूप सारं, कारण की मला वेळ अपुरा असल्यामुळे मी त्याच्यामध्ये अन्न नागरी पुरवठा विभागामध्ये जास्त न बोलता गृह खातं हे खऱ्या अर्थानं आता ते राज्यमंत्री आले. राज्यामध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचे पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. अध्यक्ष महाराज आपण पाहतोय की राज्यात गुन्हेगारी संदर्भात मागील 3 वर्षाची आपण स्थिती पाहिली अध्यक्ष महाराज, तर त्याची आकडेवारी मी आपल्याला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माध्यमातून जी काही पुढे आलेली आहे अध्यक्ष महाराज, त्याचं आपण पाहिलं की 2021 सुमारे 5.8 लाख इतक्या पद्धतीनं आणि 2022 सुमारे 5.46 लाख, 2023 मध्ये 5.96 लाख अशा पद्धतीचं गुन्हेगारीमध्ये वाढ होताना आपण पाहतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, एकूण आपण पाहिलं तर ही जी काही गुन्ह्याची जे नोंद केली गेलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण नॅशनल ब्युरोच्या आधारावर आपण पाहिलं तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळते आहे. अध्यक्ष महाराज, त्याप्रमाणे खून प्रकरणामध्ये सुद्धा महाराष्ट्र देशाच्या वरच्या क्रमांकावरच आहे. मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या गोळी मारली जाते. पुण्यासारख्या शहरात, सांस्कृतिक शहरामध्ये आपल्याला कोयता गँग, सरळ गोळीनं मारण्याचे प्रकार, नागपूर शहरामध्ये तेच प्रकार आहे, नाशिकमध्ये तेच आहे, मुंबईमध्ये तेच आहे. एका काळात मुंबईत व्हायचे, पण आता तर महाराष्ट्राच्या अनेक शहरामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे खुनाच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात निरपराध लोकांचा खून केलेल्याच्या जे नॅशनल ब्युरोचे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आलेला आहे. अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बलात्काराच्या प्रकरणामध्ये सुद्धा महाराष्ट्र देशाच्या पाठीवर 4थ्या क्रमांकावर आहे. आणि म्हणून महिला सुरक्षेचा एक प्रश्न हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे की इथं महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही. म्हणजे आपण पाहिलं की एक महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार तो महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. तिच्या आईवडिलांनी रिपोर्ट केली, त्यांनी सांगितलं की या लोकांनीच माझ्या पोरीचा खून केला, माझ्या पोरीची आत्महत्या नाही. पण आम्ही आपल्या पोलिसांनी सांगितलं की हे आत्महत्या आहे, खून नाही. मुंडे नावाची ती महिला डॉक्टर होती तिचा. तर याच्यामुळे हे जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, या गुन्हेगारी प्रवृत्तीचं ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार होण्याचे जे प्रकार वाढत आहे ते आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सरकार प्रायोजित आहे का हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण होतो. पोलिसांचा धाक जो ज्या पद्धतीनं राहिला पाहिजे, आपण पाहिलं की अध्यक्ष महाराज की मुंबई पोलीस असेल की या पोलिसाला जगामध्ये एक महत्त्व होतं की मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस एक त्याचा दर्जा होता. पण आता पोलीस विभागामध्ये आपण पाहतो की जे चांगले अधिकारी आहे, कर्तव्यदक्ष अधिकारी आहे, या सगळ्या अधिकाऱ्यांना बाजूला सारलं गेलं. जे काही चापलुसी करणारे अधिकारी आहेत त्यांना 2 पोस्ट सामोर करून त्यांना महत्त्वाच्या पदावर बसवलं गेलं. त्याच्यामुळे पोलिसांच्या जे काही त्यांच्या मनामध्ये हिंमत होती, काहीतरी या व्यवस्थेला जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तिला संपवण्याची जी हिंमत होती ती आता नकारात्मक झालेली असं चित्र आपण पाहतोय. आणि म्हणून या ठिकाणी जसं रश्मी शुक्लाचं उदाहरण सगळ्यात चांगलं आपल्याला देता येईल की तिला 2 वर्ष एक्सटेन्शन दिलं. देता आलं असतं तर पुन्हा वाढवू शकले असतात. पण मला असं वाटतं की जी लोक अकार्यक्षम असतील अशा लोकांना
महत्त्वाच्या पदावर बसून सरकार काय नेमकं सरकारला नेमकं काय पाहिजे आणि म्हणून हे गुन्हेगारीच्या प्रवृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये वाढ होते आहे, याची कारणं तीच आहे. आता आपण पाहतोय की महाराष्ट्रात दररोज सरासरी 61 मुलावरील गुन्हे, कारण की आता लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढत आहे. जवळपास सरासरी 61 मुलं आपण रोज त्या अल्पवयीन मुलावर गुन्हे दाखल होत आहेत. ते वाईट वळणाला लागलेले आहेत. त्याची कारणं पण वेगळी वेगळी आहे. कारण की आता राज्यामध्ये कॅफेमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रगची व्यवस्था आता निर्माण झालेली आहे. दारूची दुकानं आपण मोठ्या प्रमाणात उघडली. व्यसनाधीन ही नवीन पिढी होती आहे, ही चित्र आपण पाहतोय. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आहे, हे आपण पाहतोय. आत्महत्येस प्रवृत्त करणे, आपण पाहिलं असेल की अध्यक्ष महाराज वर्ष आपण 2023 1389, 2024 मध्ये 1400, 2025 मध्ये 1450 अशा पद्धतीचं आत्महत्यास प्रवृत्त करण्याची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे. म्हणजे सामान्य लोकांना ब्लॅकमेल करायचं, त्याला कुठल्या तरी प्रकरणात अडवायचं आणि त्या माध्यमातून त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करायचं, अशा पद्धतीचाही सुद्धा एक धंदा, एक बिझनेस या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. पोलीस सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत की त्यांना पैसे मिळाले नाहीत, एखाद्या निर्दोष माणसाला त्याला अपराधी दाखवायचं, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि त्याच्यामध्ये फसवायचं आणि त्याला आत्महत्या करायसाठी प्रवृत्त करायचं, अशा पद्धतीचे प्रकार या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं आहे. त्यामुळे आमच्या अपेक्षा या ठिकाणी असं आहे की त्यांच्या नावाने सरकार चालतं, मुख्यमंत्र्याच्या नावाने सरकार चालतं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि पोलिसांमध्ये किंवा अशा पद्धतीच्या निर्दोष लोकांना फसवून त्यांना आत्महत्या करायला बाध्य करत असतील तर हे महाराष्ट्राला भूषणावं नाही. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आपण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, मधल्या काळामध्ये चांगलं काम करणारे जे पोलीस विभागातले लोक राहायचे, ज्याला राष्ट्रपती अवॉर्ड मिळायचे, त्या राष्ट्रपती अवॉर्डाच्या याच्यामध्ये त्यांना आपण 2 स्टेप त्याची वेतनवाढ करायची. त्याला दुसऱ्यांदा समजा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तर ते रेल्वेची पास त्याला फ्री राहायची. आता आपण हे सगळं बंद केलं. हे चांगलं काम करा, नको करा, तुम्हाला आता काहीच नाही, फक्त पुरस्कार मिळेल, तेवढंच एक मेडल आपल्या घरी लावायला मिळेल. पण त्यांना आपल्याला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन करण्यासाठी किंवा दुसऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी ज्या पद्धतीनं धोरण आम्ही आखलं होतं, आमच्या सरकारने आखलेलं होतं, ते आपल्या सरकारने बंद केलं. त्यामुळे माझं आपल्याला एवढंच म्हणणं आहे की जे चांगले अधिकारी आहेत, ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळतात, त्यांना पहिलेच्या काळामध्ये 2 स्टेप इन्क्रिमेंट मिळायचे, त्यांना रेल्वेमध्ये प्रवासाला पास मिळायची, त्या व्यवस्था पुन्हा सुरू कराव्यात, ही मागणी या निमित्तानं मी करतोय. अध्यक्ष महाराज, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात दरवर्षी गुन्हे नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. आपण म्हणणार आपल्या उत्तरामध्ये की आमचं सरकार कोणी गेलं, त्यांनी आपली रिपोर्ट दिली, ते आम्ही नोंद करतोय आणि म्हणून गुन्ह्याची वाढ वाढत्या म्हणजे रेकॉर्डला येतं असं तुम्ही म्हणणार आहे, तुमच्या उत्तरात येणार आहे. पण अध्यक्ष महाराज, वस्तुस्थिती ती नाही आहे. हे प्रमाण इतकं वाढलेलं आहे की तुम्हाला ते नोंद करावंच लागतं. काही अनेक पोलीस स्टेशनमध्ये तर तिथं रिपोर्ट द्यायसाठी पण पैसे घेतले जातात आणि जो गुन्हेगार असतो त्याच्याकडूनही पैसे घेतले जातात. अशा पद्धतीचा पोलीस स्टेशनच आता भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला असं चित्र अनेक पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तो रिपोर्ट आपल्याकडे पण आहे, पण आपण त्याच्यावर कारवाई करत नाही. महिलांवरील, मुलांवरील आणि सायबर गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. सायबर गुन्ह्यामध्ये तर अशी परिस्थिती झाली की आता त्याला काही मर्यादाच राहिल्या नाही. आपण एकीकडे AI आणण्याचा प्रयत्न करतोय आणि AIच्या माध्यमातून आता अनेक लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे काम सुरू झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की
बँकेमधले पैसे सुद्धा काढायची परंपरा सुरू झालेली आहे. मी परवा आता दिल्लीला गेलो होतो आणि आमच्या म्हणजे केंद्रातल्या मंत्री एक कर्नाटकच्या आहे, ते माझ्याबरोबर खासदार होत्या, त्या मला भेटल्या. मला तिथल्या स्टेट बँकमध्ये माझं काम होतं म्हणून मी तिथं जात होतो. तर ते म्हणले कहाँ जा रहे हो? तो मैंने बोला बैंक में जा रहा हूँ. बोला यहाँ पैसे रखते हो? मैंने ये पेंशन का पैसा आता तो वो मैं निकालने आया हूँ. बोला मैं यहाँ पैसे नहीं रखती, मेरे यहाँ से पैसे गायब हो गए. हे सांगायचं तात्पर्य असं की आता जी बँकेमध्ये सुद्धा लोकांचे पैसे सुरक्षित नाही आणि आपल्या पोलिसांनी काही ठिकाणी चांगलं काम केलं की पैसे गेले तातडीनं त्याचे वापस आणले, पण मोठ्या प्रमाणात अनेक लोकांचे पैसे वापसच मिळाले नाही. ते ज्या पद्धतीनं हे पैसे काढणारी लोक असतात त्यांचं चक्र असं असतंय की पैसे गायब झाले तर त्याचे पैसे सरळ काश्मीरला जातात. थोड्या वेळात चौकशी केली तर तो अमेरिकेत चालले जातात, थोड्या वेळात चौकशी केली तर लंडनमध्ये चालले जातात. अशा पद्धतीने ते पैसे फिरवतात. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हे राज्य आपलं प्रगत राज्य असं आपण म्हणतोय, पण या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सायबर गुन्हे वाढत चाललेले आहेत त्या गुन्ह्यांना थांबवण्याच्या मध्ये सरकारचं अपयश आलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना एक विनंती राहणार आहे की सायबर गुन्हे आपण कमी करण्याचं मागच्या अधिवेशनात आम्हाला सांगितलं होतं, पण मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलेल्या घोषणेला अजून पूर्णविराम झालेला नाही. मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढलेले आहेत हे या ठिकाणी मला सांगायला लागेल. लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे गुन्हे नोंदणीचे प्रमाण जास्त आहे. आता आपल्याला पाहिलं असेल की ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहे या औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये असेल अनेक ठिकाणी असेल या ठिकाणी गुन्ह्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. मग ते इतके मसल टीम तयार झालेले आहेत की ज्याच्याजवळ मसल पॉवर आहेत त्याला पाहिजे ते करता येतं, पोलीस स्टेशन बांधले जातात. अशा पद्धतीची परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून शहरीकरणामुळे गुन्हे नोंदणीचे प्रमाण वाढत आहे. एकदम त्याच्यातली स्पष्टता आहे की अनेक ठिकाणी आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं गँगवॉर तयार होत आहे, रेती माफिया असतील, आता आपण पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं झालं त्याचं खऱ्या अर्थानं त्याचं विश्लेषण मला या ठिकाणी मांडायचं नाही, पण अजूनही त्या गुन्हेगारांवर कारवाई झालेली नाही आणि अजूनही ते सगळं कोर्टात सगळं मटेरियल चालूच आहे. किती काळ चालेल त्याला फास्ट कोर्टामध्ये चालवण्याच्या बाबतची आपण भूमिका घेतली होती, पण अजूनपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या घटनेचं अजूनही पाहिजे त्या पद्धतीचं आपल्याला या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या नाहीत. अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल की मागच्या वर्षी पत्रकारांचे सुद्धा आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनाच्या वृत्तांकन करत असताना श्याम टीव्हीचे प्रतिनिधी विकास मिरंगने यांच्यावर पोलिसांनी कानाखाली मारली होती. अध्यक्ष महाराज, आता आमच्या राज्यातला पत्रकारही सुरक्षित नाही. पोलीस त्याला मारू शकतो, त्याला आतमध्ये खोटे गुन्हे दाखल करू शकतो. त्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जन उत्तरात करत असताना साम टीव्हीचे प्रतिनिधी विकास मिरंगने त्याच्यावर, पण त्या पोलिसांवर कुठली कारवाई आपण केलेली नाही. म्हणजे पत्रकारांनाही तुम्ही मारू शकता अशी मुभा काय आपण पोलिसांना दिली का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महाराज, मी बीड जिल्ह्याचं उदाहरण सांगत होतो. पुन्हा आता एक उदाहरण, आता 6/3/2026 रोजी आकांक्षा मुजाजीराव गायकवाड 25 वर्षाची पोरगी, मागासवर्गीय मुलगी, ही पद्मश्री शामराजी कदम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सिडको नांदेडमध्ये शिकत होती. अध्यक्ष महाराज, गुरुकृपा मंगल कार्यालय हुडको नांदेड, जीवन गोगरे वय 50 वर्ष यांच्या हॉस्टेलमध्ये ते मुलगी राहायची. अध्यक्ष महाराज, या प्रकरणामध्ये त्या पोरीवर अत्याचार करून त्या पोरीला गळफास लावून त्या पोरीला मारलं गेलं. गुन्हा दाखल झाला, पण अजूनपर्यंत हा जो व्यक्ती आहे
त्या व्यक्तीवर आपण कुठली कारवाई केली नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मेडिकलसारख्या शिक्षण घेणाऱ्या मुलीचा आणि मागासवर्गीय मुलींवर अत्याचार करणाऱ्या आणि या पद्धतीचं फक्त गुन्हा दाखल करून आणि गुन्हा कुठला दाखल केला आपण अध्यक्ष महाराज, त्याच्यामध्ये BNS 2023 108 केला, भारतीय न्याय संहिता BNS 2023 प्रमाणे 223 केला आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 3/2 त्याप्रमाणे गुन्हे दाखल केले. मग हे गुन्हे दाखल केलेत, पण गुन्हे दाखल करून त्यांच्यावर आपण त्याला पकडलं नाही, त्याची चौकशी केली नाही. आखरी कोणाचा दबाव आपल्यावर आहे, कोण आहे याच्या मागं? म्हणजे मागासवर्गीयांच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आणि त्यांना जीवानिशी संपवणाऱ्या अशा व्यवस्थेला कोण पोचताय? का कारवाई केली नाही? का नाही त्याला आपण जीवन गोगरे याला अरेस्ट केलं नाही? हे आपल्याला आपल्या उत्तरामध्ये आम्हाला तुमच्याकडून आपण सांगितलं पाहिजे. हे या ठिकाणी मी सांगतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मी या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पोलिसांची संख्या जी आहे ती अत्यल्प आहे. त्याचा पोलिसांवर प्रचंड ताण आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महाराज. सब इन्स्पेक्टर रँकचे, इन्स्पेक्टर रँकचे पोलीस आपल्याला स्वतःलाच गोळी मारून टाकतात. त्याचं कारण काय की त्यांच्यावर कामाचा जो तणाव आहे त्या तणावामुळे अनेक पोलीस स्वतः आत्महत्या करताना आपण पाहतोय. तुम्हाला पोलीस भरती करायला अडचण काय? सगळे पोलिसांचे सगळे पदं भरायची आपल्याला अडचण काय? आपलं राज्य किती कर्ज घेऊ शकतं हे मुख्यमंत्री महोदय सांगतात. पैशाची आपल्याला कुठेही कमी नाही असं मुख्यमंत्री महोदय सांगतात. आता योगायोगाने अर्थ खातेही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे आपल्याला लोकांच्या सुरक्षेसाठी गृह खात्यासारखं, पोलीस विभागासारखं महत्त्वाचा विभाग, या विभागामध्ये अधिकारी नसतील, पोलीस नसतील तर मग राज्याच्या जनतेची सुरक्षा कोण करणार? हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे या पोलिसांवर असलेला प्रचंड ताण, या कामाचं ताण कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? आपण पोलिसांसाठी अजूनही घरं पाहिजे त्या पद्धतीचं पूर्ण राज्यामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले नाहीत, क्वार्टर्स नाहीत, तेही तातडीनं त्यांना करून दिलं पाहिजे. पोलीस भरतीमध्ये असलेला घोळ हा सगळ्यात मोठा आता चर्चेचा विषय आहे. अध्यक्ष महाराज, आम्ही अनेकदा सांगितलं आणि सरकारने त्यावेळेस मान्यही पण केलं की पोलीस भरतीसाठी ज्या ठिकाणी शहरामध्ये ग्रामीण भागातले मुलं मुली येतात त्यांना राहायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था करून देण्याची हमी सरकारने घेतली होती. पण बस स्टँडवर, रेल्वे स्टँडवर ही ग्रामीण भागातली येणारी मुलं मुली, आपल्या महाराष्ट्रातली मुलं मुली ही त्या ठिकाणी रस्त्यावर झोपलेली, रस्त्याच्या कडेवर झोपलेली, बस स्टँडवर झोपलेली, रेल्वे स्टेशनवर झोपलेली आपण पाहतोय. हे विदारक चित्र आहे, महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. आणि म्हणून राज्य सरकारने या पोलीस भरतीच्या वेळेस या पद्धतीच्या व्यवस्था कराव्यात, त्यांना राहायची आणि जेवणाची व्यवस्था करावी, या पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो. आणि मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीमध्ये जो घोळ होतो तो घोळ पुढच्या काळात होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. पोलिसांच्या भरतीमध्ये अन्याय होत असल्याची तक्रारी आहेत अध्यक्ष महाराज. मी मगाशी म्हणालो की म्हणजे चाटुकारी करणाऱ्या पोलिसांची भरती व्हायची, IAS अधिकाऱ्यांच्या भरत्या व्हायच्या, पण जे काही त्यांच्या जे काही अधिकार आहेत, त्यांना जे काही सेवा नियम आपले आहेत त्या आधारावरच ह्या भरत्या व्हाव्यात, अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज. आणि या सगळ्यामुळे पोलिसांच्या मनोबलावर परिणाम झालेला आहे हे या ठिकाणी मी आवर्जून लक्षात आणून देतो अध्यक्ष महाराज. संघटित गुन्हेगारांचं प्रमाण अध्यक्ष महाराज, मी मगाशी म्हणालो की ड्रग्ज माफिया हा संघटित गुन्हेगारीमध्ये येतो अध्यक्ष महाराज. एक ग्रुप असतो त्यांचा पूर्ण, आणि प्रत्येक शहरामध्ये या ड्रग्ज माफियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणांना संपवण्याचं पाप केलं जातं. गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या समोर सुद्धा आता ड्रग उपलब्ध मिळतं
हे महाराष्ट्राला भूषण नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या संघटित गुन्हेगारीमधला हा ड्रग्ज माफियांचा जो राज्यात सक्रिय झालेला जो ग्रुप आहे याला संपूर्ण नष्ट करावं ही मागणी मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज. अवैध व्यवसायांना संरक्षण मिळत असल्याचेही मोठ्या प्रमाणात तक्रारी आपल्याकडे येतात अध्यक्ष महाराज. अवैध व्यवसायांना सरकार, कारण की त्याचा महसूल आपल्याला मिळत नाही, ते मुठभर लोक श्रीमंत होतात, संघटित गुन्हेगारी त्याच्यामध्ये वाढतं. आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून सरकारने योग्य पावले उचलावीत ही भूमिका या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज. मी या ठिकाणी आमच्या पक्षालाही याची पुन्हा वेळ मिळावी आमच्या दुसऱ्या याला, त्याच्यामुळे मी आपले दोन शब्द इथंच थांबवतो. धन्यवाद. चर्चेला एकूण 3 तास